नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आधी एक व्हिडिओ बनवला होता, म्हणजे क्लरिकल प्राधिकरण आणि प्रत्येक प्राधिकरणाची आपण माहिती बघत आहे. प्रत्येक जी पोस्ट आहे त्या पोस्टचं आपण सगळं म्हणजे काय म्हणू की आपण त्याला चीरफाड करत आहे. त्याच्यामध्ये एकदम एक्झॅक्टली कुठल्या पद्धतीची कशा पद्धतीची माहिती आपण या सगळ्या व्हिडिओमध्ये बघत आहे. आपण याआधी महसूल विभाग आणि महसूल जो सहाय्यक असतो त्याच्याबद्दल माहिती बघितली होती. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि त्याची पीडीएफ आणि या व्हिडिओची सुद्धा पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जीके चेक पॉइंट या चॅनलवर टाकून देईल. ती सुद्धा तुम्ही बघायची असेल, तुम्हाला हवी असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. चला तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे तर सामान्य प्रशासन विभागाबद्दल माहिती बघणार आहे. तर बघा, आपल्याला माहिती आहे जवळपास आपण या पूर्ण क्लरिकलच्या प्रोसेसमध्ये 24 विभागासाठी ही ऍड आली आहे आणि या 24 विभागामध्ये जवळपास 280 असे प्राधिकरण आहेत. तर त्या 280 प्राधिकरणाची लिस्ट इथे मी दिलेली आहे बघा. 24 आहेत, 24 विभाग. त्याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग, कृषी पशुसंवर्धन, या पीडीएफ वर तुम्हाला जे काही दिसत आहे स्क्रीनवर सध्या ते सर्व विभाग तुम्हाला आहेत. आणि त्या विभागाअंतर्गत परत मग काही सब विभाग पडतात आणि त्याच्या अनुषंगाने अशी पूर्ण 280 प्लस प्राधिकरण आहेत, म्हणजे जवळपास 7,000 पदांची भरती आहे. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सामान्य प्रशासन विभाग. तर सामान्य प्रशासन विभागामध्ये जवळपास 8 असे प्राधिकरण येतात. त्या प्राधिकरणाची ही लिस्ट इथे दिलेली आहे. तर बघा, पहिलं प्राधिकरण हे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आहे. त्याच्यामध्ये जवळपास 48 जागा आहेत. त्यानंतर विभागीय माहिती कार्यालय, मग त्याच्यामध्ये नाशिक, लातूर, कोकण विभाग, नवी मुंबई, अमरावती, संभाजीनगर, नागपूर, आणि हे लोकायुक्त आणि लोकायुक्त कार्यालय मुंबई, अशा ह्या ऐकून जवळपास 48, 5, 2, 6, 2, 4, 4, 16 जवळपास म्हणजे 100च्या जवळपास ह्या जागा आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सामान्य प्रशासन विभागामध्ये एवढे विभाग येतात. त्याच्यामध्ये सगळ्यात जो पहिला येतो ना तो येतो मंत्रालयीन प्रशासकीय विभाग. याच्या जवळपास 48 जागा आहेत. आता याच्याबद्दल माहिती बघा. मंत्रालयात विविध प्रकारचे विभाग आहेत है ना. तर त्या विभागामध्ये कुठल्याही विभागामध्ये तुम्हाला काम करायला मिळेल लिपिक म्हणून. ठीक आहे. टायमिंग ऍज युजल आपल्याला माहिती आहे 9:30 म्हणजे 9:45 ते 6:15 वाजेपर्यंत आहे. शनिवार रविवार याच्यामध्ये तुम्हाला सुट्टी मिळेल. त्यामुळे असं हे शेड्यूल आहे. मंत्रालयात काम आहे, मंत्रालयाच्या बाहेर कुठेही तुम्हाला काम नाही. सरळ सरळ लॉजिक आहे. ठीक आहे. तर मंत्रालयामध्ये जेवढे पण विभाग येतील ते सगळ्यात कुठेही तुम्हाला काम करावं लागेल. आता प्रमोशन, तर तुम्ही बघा, क्लर्क म्हणून जर सतत 5 वर्ष जर तुम्ही काढले, 5 वर्ष काढल्यानंतर तुम्हाला एएसओ जी विभागीय स्पर्धा परीक्षा आहे ते देता येते. म्हणजे सरळ तुम्ही क्लर्क नंतर डायरेक्ट एएसओ होऊ शकता. त्यामुळे चांगलं पद आहे मंत्रालयात जर तुम्ही काम करत असाल तर. अशी फॅसिलिटी, अशी सुविधा इतर म्हणजे मंत्रालय सोडून कुठेही नाही महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे याचा तुम्ही विचार नक्कीच करू शकता. किंवा तुम्ही एएसओ विभागीय परीक्षा नाही काढली तरी तुमचं सहज 8 ते 10 वर्षानंतर एएसओ या डायरेक्टली प्रमोशन होतं, म्हणजे डेस्क ऑफिसर डायरेक्ट तुम्ही. त्यामुळे हे पोस्ट चांगले आहे. परीक्षा पास व्हा किंवा 8-10 वर्षानंतर तसे तुमचं होणारच आहे. त्यामुळे तुम्ही याचा नक्की विचार करू शकता मंत्रालयात. ठीक आहे. पुढे आपण याबद्दल आणखी बोलूच आहेत. आता बदली कुठे होऊ शकते. दर 5 वर्षाने मंत्रालयातच वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला काम करता येतं. त्यानंतर कार्यकाळ 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर डेप्युटेशनवर आपण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा आपण काम करू शकतो. आणि ही कंडिशन मला तरी वाटते थोडीशी कठीण आहे, म्हणजे डेप्युटेशनवर वगैरे काम करणं. तर तरी असं त्याच्यात म्हणजे प्रावधान आहे. तर 5 वर्षानंतर तुम्ही म्हणजे तुमचं जर व्हॅलिड कारण असेल, व्हॅलिड रिझन असेल, तर 5 वर्षाने हा तुमचा कालावधी आहे जो वाढवता सुद्धा येऊ शकतो. आता सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी पगार. आता मी म्हणेल जे मंत्रालयातील लिपिक आहेत, क्लर्क आहेत, ते महाराष्ट्रातील इतर लिपिकांपेक्षा यांना हा पेमेंट जास्त असतो. म्हणून सध्या जर विचार केला सध्याच्या परिस्थितीला जवळपास ग्रॉस सॅलरी जर 45,000 पर्यंत जाते. आणि 5,000 रुपये जो नवीन GR आला मागच्या वर्षी, की जे मंत्रालयात काम करणार आहेत ते मुंबईमध्ये राहतात, मुंबईमध्ये खर्च जास्त आहे, त्यांना 5,000 रुपये एक्स्ट्रा भत्ता सुरू झालेला आहे. तर हा भत्ता पकडून जवळपास 40 ते 45,000 रुपये ग्रॉस सॅलरी होत आहे. पण हे जे 5,000 रुपये भत्ता हा स्लिपमध्ये ऍड दिसत नाही तुम्हाला, कारण की हा गव्हर्नमेंटचा एक्स्ट्रा रिझोल्युशन आहे ते, तर त्याच्यामुळे ते एक्स्ट्रा ऍड होतात. आणि वरील 10 म्हणजे दर महिना 5,000 रुपये मिळणार फक्त मंत्रालयातील क्लर्कसाठीच आहे. म्हणजे
फक्त मंत्रालयात जे काम करतात त्यांच्यासाठी आहे. म्हणजे मुंबईमध्ये जरी तुम्ही क्लर्कमध्ये असाल, पण मुंबईमध्ये इतर ठिकाणी तुम्ही काम करत असाल मंत्रालय सोडून, तर हा भत्ता तुम्हाला मिळत नाही. ठीक आहे. फक्त मंत्रालयासाठी आहे. म्हणून जवळपास इन हँड सॅलरी हे जवळपास 37,500 मिळत आहे. जे की इतर जे क्लर्क आहेत त्यांना ते 32 किंवा 28 पर्यंत मिळते. ठीक आहे. तर हे तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. आता हे झालं मुंबईचं मंत्रालय. तर अशाच मुलांनी इथं मला असं वाटतं की हा पर्सनल चॉईस असेल, की जे मुंबईमध्ये प्रॉपर आहेत किंवा मुंबईच्या जवळपास कुठेतरी राहतात त्यांना हे क्लर्क परवडते. कारण की त्यांना ते एएसओ वगैरे प्रमोशन होऊ शकते. पण जे इतर ठिकाणी आहेत जसं की विदर्भातील मुलं आहेत ते त्यांना मुंबईमध्ये कधी राहण्याची सवय नसते. पण जरी त्यांना कोणी असेल की ज्याला मुंबईमध्ये राहावं असं वाटत असेल तर त्यांनी हे करावं. अदरवाईज हा तुमचा वैयक्तिक प्रश्न असेल. ठीक आहे. आता आपण बघूया विभागीय कार्यालय आणि माहिती कार्यालय यांच्याबद्दल थोडीशी. आता आधीच आपण पीडीएफ मध्ये बघितलंय की हे यांच्या जागा कुठं कुठे आहेत, तर नाशिक, लातूर, अमरावती आणि नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर या मूळ कार्यालयामध्ये तुम्हाला काम मिळेल. कारण की तिथेच त्यांच्या जागा दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता जे नाशिक, लातूर, अमरावती, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर यांच्या रिलेटेड जर कोणी असेल किंवा त्यांना ते पाहिजे असेल तर ते नक्की जॉईन करू शकतात. तर बघा आता मी आधीच सांगितलं नाशिकमध्ये 5 पद आहेत, लातूरमध्ये परत 2 पदे आहेत, तिकडे नवी मुंबईमध्ये 6 पदे दिसतील तुम्हाला. त्यानंतर अमरावती विभागामध्ये 2 पदे दिसतील. त्यानंतर संभाजीनगरला पण 4 पदे आहेत आणि इथं नागपूरला सुद्धा 4 पदे आहेत. तर असे पद आहेत. तर तिथे तुम्ही बघा. तर तेथील कर्मचाऱ्यांचा नागरिकांचा संपर्क नसतो, म्हणजे नो पब्लिक कॉन्टॅक्ट अशी पोस्ट आहे. आणि लिपिक म्हणून काम करताना फक्त त्या कार्यालयाशी संबंधित कामं येतील. माहिती कार्यालय तर माहितीशी संबंधित कामं येतील. ठीक आहे. तर हे तुम्ही इथं नोट डाऊन करू शकता. म्हणजे काय असं सरळ सरळ आपण म्हणू की कामाचा लोड थोडासा कम्पॅरेटिव्हली कमी असेल इतर पब्लिक कॉन्टॅक्ट नसल्यामुळे. ठीक आहे. आता हे प्रमोशन बघा. जर तुम्ही लिपिक म्हणून 5 ते 6 वर्ष काम केलं, 5 ते 6 वर्ष काम केल्यानंतर तुम्ही वरिष्ठ लिपिक म्हणून निवडले जाता आणि मग तिथून काहीतरी ठराविक कालावधी आहे. मे बी तो 3 ते 4 वर्षाचा असू शकतो. वरिष्ठ लिपिक झाल्यानंतर तुम्ही हेड क्लर्क होता, मुख्य लिपिक. ठीक आहे. त्यानंतर मुख्य लिपिक नंतरचं प्रमोशन आहे कार्यालय अधीक्षक, ऑफिस सुपरिटेंडंट. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे हे प्रमोशन आहे. क्लर्क वरून वरिष्ठ लिपिक 5 ते 6 वर्ष, त्यानंतर 3 ते 4 वर्षाचा पकडा मुख्य लिपिक आणि परत नंतर 3 ते 4 वर्ष असं कार्यालय अधीक्षक, ऑफिस सुपरिटेंडंट तुम्ही होऊ शकता. तर अशा पद्धतीचे हे प्रमोशन आहे. आता सॅलरीचा जर विचार केला तर पे स्केल आपल्याला क्लर्क टायपिस्टचा तो माहितच आहे. 7व्या वेतन आयोगानुसार तो म्हणजे बघा पहिली स्टेज वेतन श्रेणी आहे 19,000 ते 30,000. आपलं पे लेवल 2 आहे. ग्रॉस सॅलरी 38,000 आणि नेट सॅलरी जे आपण म्हणू हातात वगैरे येईल 32,000. ही व्हॅरी होऊ शकते सिटी आणि ग्रामीण भाग, शहरी भाग वगैरे याच्यानुसार. ठीक आहे. तुमचं प्रमोशन होईल वरिष्ठ लिपिकला. वरिष्ठ लिपिकला झाल्यानंतर पे लेवल 4 येतो, म्हणजेच काय 25,000 ते 800. ठीक आहे. म्हणजे आपण ही जी रेंज आहे ही इथे S6 ची रेंज येते. सिनियर क्लर्क झाल्यानंतर तुम्हाला A7 ची रेंज येते. त्यासाठी तुम्हाला 5 ते 6 वर्ष थांबावं लागेल. त्यानंतर परत हेड क्लर्क झाल्यानंतर तुम्ही पे लेवल 6 येईल, म्हणजे 35,400 ते 1,12,000 वगैरे अशी रेंज. ठीक आहे. त्यानंतर कार्यालय अधीक्षक झाला त्यानंतर तुम्हाला ही रेंज येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जवळपास 20 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही इथपर्यंत जाऊ शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने हे ऐकूनच आपल्याला माहिती इथे दिसून येईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच पूर्ण प्राधिकरणाची आणि संबंधित विभागाची आपण माहिती घेणार आहोत एक, आणि हा सुद्धा तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.